माँ बाप भाई रहम नजर करो राम। मैं अंधा हूँ बंदा तुम्हारा, मैं अंधा बंदा तुम्हारा, मैं अंधा हूँ बंदा तुम्हारा। मैं ना जानूं, 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 मैं ना जानूं। अल्लाह इलाही रहम नजर करो ना। खाली जमाना मैंने गवाया, खाली जमाना मैंने गवाया, खाली जमाना मैंने गवाया। साथी अखर का, 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 साथी अखर का। किया कोई रहम नजर करो ना। अपने मस्जिद का झाड़ू गड़ो है, अपने मस्जिद का, अपने मस्जिद का झाड़ू गड़ो है, अपने मस्जिद का झाड़ू गड़ो है। मालिक हमारे, मालिक हमारे, मालिक हमारे, मालिक हमारे, मालिक हमारे, मालिक हमारे। तुम बाबा साई रहम नजर करो ना। कुंडली कवरदा हरि विठ्ठल, पार्वती पते हर हर महादेव। सद्गुरु साईनाथ महाराज की जय। होनिया निष्काम ध्यावा जानकी जीवन राम। होनिया निष्काम ध्यावा जानकी जीवन राम। सारन किमपि या संसारी, सारन किमपि या संसारी अनितीचे धाम। हेरे मना अनितीचे धाम, ध्यावा जानकी जीवन राम। होनिया निष्काम ध्यावा जानकी जीवन राम। कोण कुणाचे बाईल भाचे, कोण कुणाचे बाईल भाचे, सर्व धनाचे काम। हेरे मना सर्व धनाचे काम, ध्यावा जानकी जीवन राम। हो बुनिया निष्काम ध्यावा जानकी जीवन राम। दास गणू म्हणे राम जपावा, दास गणू म्हणे राम 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 जपावा, राम 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 जपावा। दास गणू म्हणे राम जपावा, देईल तोची आराम। हेरे मना देईल तोची आराम, ध्यावा जानकी
निष्काम ध्यावा जानकी जीवन, जानकी जीवन, जानकी जीवन राम। कुंडलिक वरदा हरि विठ्ठल, सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय। विठ्ठल 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 कुंडलिक वरदा हरि विठ्ठल। जय सच्चित घन जानकी जीवन, नारायण तव दासोहम। जय सच्चिद घन जानकी जीवन, नारायण तव दासोहम। जय सच्चित घन जानकी जीवन, नारायण तव दासोहम। जय सच्चिद घन जानकी जीवन, नारायण तव दासोहम। जय सच्चित घन जानकी जीवन, नारायण तव दासोहम। जय सच्चिद घन जानकी जीवन, नारायण तव दासोहम। जय सच्चित घन जानकी जीवन, नारायण तव दासोहम। जय सच्चिद घन जानकी जीवन, नारायण तव दासोहम। कुंडलिक वरदा हरि विठ्ठल, सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय। सद्गुरु दासगणु महाराज की जय। स्वामी वरदानंद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। सज्जन हो, या 3 दिवसीय श्री रामनवमी उत्सवाची सांगता आपण या श्री क्षेत्र शिर्डीमध्ये गोपाळ काल्याच्या कीर्तनाने करतो आहोत। अनेक भूमिका या मागे आहेत, आपण अनेक वर्षांपासून या सगळ्या भूमिका पाहतो सुद्धा, पण त्यातही सगळ्यात महत्त्वाची भूमिका आपल्याला लक्षात ठेवायची जी आहे ती या पूर्वरंगाच्या पदामध्ये दासगणू महाराज आपल्याला सांगतात की हे सगळं करत असताना काय भूमिकेतनं करावं, काय भावना ठेवून करावं, काय विचार ठेवून करावं, ते सांगतात। होऊन या निष्काम ध्यावा जानकी जीवन राम। भगवंताचं भजन कशासाठी करायचं, त्याचं पूजन कशासाठी करायचं, त्याचं स्मरण कशासाठी करायचं, हे आपल्याला पक्क माहिती पाहिजे। सामान्यतः आपली वृत्ती कशी असते की हे सगळं आपण भीतीमुळे करतो। नाही बाबा रागवले तर कसं होईल, का रागवतील, तू इथे आला नाही आला त्यांना काही फरक पडतोय का, काही फरक पडणार नाही। तुझी इथं नोंद सुद्धा घेतली जावी असं कुठलंही तुझं कर्तृत्व सुद्धा नाही की तू इथं आलास म्हणून नोंद घेतील आणि नाही आलास म्हणून रागवतील, काहीही कारण नाही। देवाची पूजा, देव रागवला तर कसं, काहीही होणार नाही। तू जर पळीवर पाणी नाही घातलं तर देव काही पारोसा राहणार नाही, तू जर नैवेद्य नाही दाखवला तर देव काही उपाशी राहणार नाही। मग हे का करायचं आणि कसं करायचं, असं आहे। होऊन या निष्काम ध्यावा जानकी जीवन राम। हे करत असताना आपली भूमिका ही पक्की पाहिजे। भजन समर्चन यजन असावे प्रेमपूर्ण हृदयाचे। हे भजन करत असताना, पूजन करत असताना, स्मरण करत असताना केवळ एका प्रेम भावने व्यतिरिक्त अंतःकरणामध्ये दुसरी कुठलीही भावना असता कामा नये, दुसऱ्या कुठल्याही भावनेचा लवलेश असता कामा नये। सामान्यतः आपली अवस्था कशी असते माहिती की नाही, अंतःकरणामध्ये काही इच्छा असल्याशिवाय, काही कामना असल्याशिवाय, काही वासना असल्याशिवाय मला देवाची आठवणच होत नाही। माझं काहीतरी घोडं आडल्याशिवाय मला शिर्डीची आठवणच होत नाही ना। आणि मग मी जे माझ्या सामर्थ्यावर मिळवू शकत नाही हे मला पूर्ण माहिती असतं की हे आपल्या ताकदीच्या बाहेरच आहे।
मग काय करतो आपण? शिर्डीचं तिकीट काढा, आधी शिर्डीला चला, बाबांसमोर गारानं गाऊ, बाबांसमोर रडगारानं गाऊ, बाबा द्या म्हणू, लोटांगण घेऊ, काय वाटेल ते करायची मग आमची तयारी आहे. पण असं आहे की खरंच द्यायला पात्र आहे का नाही याचा विचार केल्याशिवाय बाबा देतील का? असं आहे. लहान लेकरू आहे. आपण काल पाहिलं की एखादा विषारी नाग असतो की नाही, तो विषारी नाग अतिशय सुंदर आहे दिसायला, चपळ आहे, तेजस्वी आहे. आणि लहान लेकरू जर म्हणलं की किती छान नाग आहे, मला खेळायला दे, मला खेळायला दे म्हणून खूप चांगलं खेळणं जरी असलं तर विषारी नाग आई देईल का खेळायला लेकराला, हा विचारच आपण नाही ना करत. त्या पद्धतीने मी काय मागतो आहे हे मला नाही समजलं तरी त्यांना समजतं ना. आणि म्हणून काही आडल्यानंतरच इथं यावं ही भूमिका आपण सगळ्यात आधी बदलली पाहिजे. इथे येताना केवळ त्यांच्या प्रेमाव्यतिरिक्त कुठलीही भावना दुसरी शिल्लक नाही. या येण्यामध्ये जो आनंद आहे ना तो अनुभवण्यासारखा आहे, तो काही कोणी सांगून समजण्यासारखा नाही. तिथे समोर जाऊन उभं राहिल्यानंतर कुठलीही भावना दुसरी मनात येतच नाही, कुठलीही इच्छा मनात येतच नाही. असं ज्या दिवशी होईल ना त्या दिवशी शिर्डीला येण्याचं साफल्य झालं असं आपल्याला समजायला हरकत नाही. आणि म्हणून दासगणू महाराज स्वच्छ शब्दामध्ये सांगतात की हे सगळं करायचं असेल होऊन या निष्काम ध्यावा जानकी जीवनाला. जी भूमिका भजनासाठी आहे, पूजनासाठी आहे, तीच भूमिका आयुष्यातल्या प्रत्येक कर्मासाठी असली पाहिजे. प्रत्येक कृत्यामागे ही भावना असली पाहिजे. ती भावना कुठली असावी? कर्तव्यतेची ती भावना पाहिजे की हे करणं चांगलं आहे, हे करणं माझं कर्तव्य आहे, हे मी केलंच पाहिजे. याच एका भूमिकेतून आपण हे वागलं पाहिजे. मग ते भजन असेल आपण पाहिलं किंवा भोजनही असेल. भोजन करताना सुद्धा आपल्याकडे सामान्यतः एक श्लोक म्हणायची पद्धत आहे. कुठला श्लोक म्हणतो आपण जेवायच्या आधी? माहिती आहे सगळं आपल्याला, माहित नाही असं काहीच नाही. त्यात काय म्हणतो आपण? उदर भरण नोहे, मनासारखं जेवण न मिळू द्या. हे यज्ञकर्म किती दिवस चालेल मला प्रामाणिकपणे सांगा. मग हे यज्ञकर्म म्हणून जेवण चाललंय का? आमची अडचण काय होते? आमच्या जेवणाचा प्रकार आणि आमच्या जेवणाचं प्रमाण जेव्हा जीभ ठरवायला लागते ना तेव्हा मग अडचणी निर्माण होतात. आरोग्य कधी बिघडतं माणसाचं? जिभेचं काम काय आहे? तिने चव सांगावी, हे गोड आहे, हे तिखट आहे, हे आंबट आहे, हे खारट आहे, हे तुरट आहे, एवढंच तिचं काम आहे. पण हे आपलं मर्यादेचं अतिक्रमण करून जेव्हा मी काय खायचं हे जीवच ठरवायला लागते, मी किती खायचं हे सुद्धा जीवच ठरवायला लागते, तेव्हा सगळ्या भानगडी निर्माण होतात. आणि मग उदरभरण नो हे जाणी जे यज्ञकर्म ही भूमिका बाजूला पडायला लागते. ते यज्ञकर्म संपतं आणि मग त्याच्यातून जे निर्माण होतं त्याच्यावरती सगळी डॉक्टर नावाची जमात जगणारी आहे. सगळ्या डॉक्टरांचं घर भरणं आहे, दुसरं काही नाही. उदर भरणं नाही आहे, ते डॉक्टरांचं घर. कमी खाऊन आजपर्यंत कोणी मेला आहे का? कोणी मेला नाही. जास्ती खाऊन मेलेलेच आहेत 99%. हे का झालं हा आपण विचार केला पाहिजे. उदर भरण नो हे जाणीजे यज्ञकर्म ही भूमिका का बाजूला पडली? त्या इच्छा कामना एवढ्या प्रबळ झाल्या की मला माझं हित सुद्धा समजेन असं झालं. आणि म्हणून हे सगळं करत असताना महाराज सांगतात की भूमिका आयुष्यामध्ये कशी असावी? होऊन या निष्काम ध्यावा जान. निष्काम होणं म्हणजे काय? अंतःकरणातली फळाची आशा समूळ नष्ट करणं म्हणजे निष्काम होणं आहे. माझ्या एखाद्या कर्माचं मला विशिष्ट फळ मिळालंच पाहिजे हा जो आपला आग्रह असतो ना तो आग्रह मी सोडला पाहिजे, तो बाजूला केला पाहिजे. आता आमची अवस्था अशी आहे की मला अपेक्षित फळ मिळाल्याशिवाय मी कुठलं कर्म करायला तयारच होत नाही. परिस्थिती एवढी भीषण आहे की आता कीर्तनासारखं माध्यम आहे. कशासाठी कीर्तन करायचं? काही चार चांगले विचार सांगायला मिळावेत, ऐकायला मिळावेत. बरं स्वतःच काय आहे? स्वतःच काही नाही. इथं उभा राहणारा कीर्तनकार मला वाटत नाही कोणी स्वतःच बोलेल या ताकदीचा आज तरी शिल्लक आहे. मग उधारी करायची. ज्ञानेश्वर महाराजांचं घ्यायचं, तुकाराम महाराजांचं घ्यायचं, आणखीन कोणाचं घ्यायचं, दासगणू महाराजांचं घ्यायचं.
गीतेतलं घ्यायचं, भागवतातलं घ्यायचं आणि काहीतरी गोळाबेरीज करून 2 तास मांडायचं. अशा कार्यक्रमासाठी सुद्धा बिदागी आधी ठरवली जाते की नाही, मला एवढं भेटलं तर येईन, नाही तर मला याची काही गरज नाही. आता कीर्तनासारख्या माध्यमाला सुद्धा विशिष्ट फळाचा आग्रह सुटत नाही. तिथे व्यापारामध्ये कधी सुटायचा आमचा? जिथे नावालाच व्यवसाय आहे तिथून ही भूमिका आमची कधी जायची? हे होणं अवघड आहे, सोपं नाहीये. पण हे साधल्याशिवाय माणसाच्या जीवनामध्ये समाधान सुद्धा स्थिर होऊ शकत नाही, हेही तितकंच खरं आहे. आणि म्हणून शेवटी असं आहे, आपण आनंद आनंद म्हणतो की नाही, सुख म्हणतो की नाही, शेवटी ते सुख म्हणजे काय याचा आपण विचार केला पाहिजे. अंतःकरणाची स्वस्थता आणि मनामध्ये टिकणारं समाधान हेच सुख आहे. आपण वस्तूंमध्ये सुख शोधायचा प्रयत्न करतो की नाही. मोठी गाडी म्हणजे सुख, मोठं घर म्हणजे सुख, उपभोगाच्या वस्तू म्हणजे सुख. हे मुळात सुख नाहीच ना. कारण या वस्तू मिळवत गेलं तसतशी अभिलाषा वाढते, तसतशी भूक वाढते आणि शेवटी उपाशी पोटीच असल्याचा आपल्याला अनुभव येतो. ते सुख मिळायचं कुठे? म्हणून कुठेतरी मनाचं समाधान टिकणं हे सुख आहे. आणि मनाचं जर समाधान टिकायचं असेल तर निष्काम भावनेनी, कर्तव्य भावनेनी आपण जीवनामध्ये कर्तव्य कर्म केल्याशिवाय ही भूमिका आपल्या जीवनामध्ये संपूर्ण व्हायची नाही. म्हणून होऊन या निष्काम ध्यावा जानकी जीवन. खूप ऊन पडलं, तहान लागली, घशाला कोरड पडली की थंडगार पाणी प्यावंसं वाटतं. इतपत ठीक आहे. पण काय होतं मग नंतर नंतर ही अवस्था कशी होते की हे पाणी किती लागतं, किती भेटलं म्हणजे पुरे वाटेल, याचं काही ताळतंत्र शिल्लक राहत. एका कवीने फार सुंदर वर्णन केलंय की आम्ही ह्या सुखांच्या मागे असं धावायला सुरुवात करतो ना की हे मिळालं म्हणजे सुख मिळेल, ते मिळालं म्हणजे सुख मिळेल. हे कुठं थांबतच नाही चक्र. म्हणजे 10 वर्षापूर्वी ज्या सुखाच्या परिस्थितीची आपण कल्पना केलेली असते ती परिस्थिती आपण आज जगत असताना सुद्धा शेवटी मी सुखी नाही अशीच भावना असते. कारण तोपर्यंत माझी भूक वाढली ना, तोपर्यंत माझ्या अपेक्षा वाढल्यात ना. आणि शेवटी काही अपेक्षा अपूर्ण आहेत. या असमाधानाच्या भावनेमध्ये सुख लागायचं कसं? सुखामागे धावता धावता विवेक पडतो गहाण. सुखामागे धावता धावता विवेक पडतो गहाण. आणि मग काय होतं? पाण्यातही राहून मग माशाची भागतच नाही तहान. अखंड जीवनभर जो पाण्यामध्ये राहणार आहे त्या माशाला सुद्धा वाटतं माझा घसा कोरडाच आहे, प्यायला पाणी नाही आहे, तहान लागली. अशी अवस्था आपली होती. अशा अवस्थेमध्ये समाधान शोधायचं कुठे आणि सुख मिळवायचं कसं? त्याचा सोपा आणि रामबाण उपाय दासगणू महाराज या पदामध्ये सांगतात. निष्काम ध्यावा जानकी जीवन राम. सारन किमपि या संसारी अनितीचे धाम. हे मना अनितीचे धाम. ध्यावा जानकी जीवन राम. होनिया निष्काम ध्यावा जानकी जीवन राम. होनिया निष्काम ध्यावा जानकी जीवन राम. आता ही निष्कामता कशी मिळवायची? हा निस्वार्थीपणा कसा मिळवायचा? की मला काही अपेक्षा नाही स्वतःसाठी. ही अवस्था मिळवणं सोपं नाहीये. म्हणजे अक्षरशः संन्यास घेऊन भगवी वस्त्र ज्यांनी अंगावरती धारण केली आहेत अशांचं सुद्धा हे सुटेल म्हणून नेम नाहीये. आपण पाहतो की नाही आज सर्वेशाम पाहतो. मग हे सुटायचं कसं? हे सुटायसाठी म्हणून सुद्धा या सत्पुरुषांनी उपाय सांगितले. काय उपाय आहे? भगवंताचं स्मरण हा तो उपाय आहे. भगवंताचं चिंतन, नामस्मरण हा तो उपाय आहे. हा उपाय कशासाठी? असं आहे, आपण पाहिलं की आपल्याला निष्कामता मिळवायची आहे. अल्टिमेट एम काय आपला? निष्कामता मिळवणं हे आपलं शेवटचं ध्येय आहे. मग आता ते मिळवायला काही विशिष्ट पायऱ्या आहेत. त्या पायऱ्या एक एक करूनच चढत जावं लागतं. कसं होतं की आता आपण ह्या पद्धतीच्या भगवंताच्या कथा ऐकतो, त्यातनं काय निर्माण होते? आवड निर्माण होते की हे छान आहे, चांगलं वाटतंय.
ऐकायला गोड वाटतंय, आवड निर्माण झाली. चांगल्याची आवड निर्माण होणं ही कल्याणाची पहिली पायरी आहे. चांगल्याची आवड तरी निर्माण झाली पाहिजे. तमाशात जर आवडत असेल 70व्या वर्षी तर काय करणार त्याला काही इलाज नाही ना. चांगल्याची आवड निर्माण होणं ही आपण पहिल्या पायरीवर आलो असं समजायचं. मग त्या आवडीचं रूपांतर कशात होतं? हळूहळू ती आवड पक्की होत गेली की त्या आवडीचं रूपांतर प्रेमामध्ये होतं. आणि मग हळूहळू ती प्रेम भावना दृढ होत गेली की त्या प्रेम भावनेचं रूपांतर समर्पणामध्ये होतं. ज्याचं गाढ प्रेम आहे, ज्याच्याबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये खूप प्रेम आहे, त्याच्याबद्दल समर्पणाची 100% भावना असते की नाही. मग काय भूमिका निर्माण होते? माझ्या सुखापेक्षा मी ज्याच्यावरती प्रेम करतो त्याचं सुख मला जास्ती महत्वाचं होतं की नाही? होतं ना. म्हणजे काय झालं? माझा स्वार्थ संपला. म्हणजे काय झालं? माझ्यासाठी एखादी गोष्ट पाहिजे ही भूमिका संपली. म्हणजे काय झालं? मला कुठेतरी समाधान मानून घ्यायची सवय लागली. म्हणजे काय झालं? अंतःकरणामध्ये निष्कामता निर्माण झाली. म्हणून आधी आवड, आवडीतून प्रेम, प्रेमातून समर्पणाची भावना आणि समर्पणाच्या भावनेतून निष्काम वृत्ती जन्माला येते. या सगळ्या पायऱ्या आपल्याला चढायच्या आहेत. इथंच थांबून उपयोग काय? किती वर्ष काल्याचं कीर्तन ऐकून इथंच बसायचं? कुठेतरी पुढे जायला शिकलं पाहिजे. आपल्याला अपेक्षा असते की लहान पोरग आहे ते कधीतरी बालवाडीतून प्रत्येक वर्षी पहिलीतून दुसरीत, दुसरीतून तिसरीत जावं. पण या परमार्थाच्या शाळेमध्ये मी किती वर्षापासून बालवाडीत आहे ह्याचा विचार मात्र कोणीही करायची तयारी दाखवत नाही. हे सगळं कळावं, हे सगळं हिताचं आहे, कल्याणाचं आहे. म्हणून आवड निर्माण व्हावी यासाठी म्हणून गोपाल कृष्णाच्या बाललीलांचं श्रवण आणि गायन हे सर्वोत्तम साधन. नित्य नूतन अशी ही भगवान गोपाल कृष्णाची कथा आहे. आणि हीच कथा गाऊन आज ही निष्कामतेकडे आमची वाटचाल आम्हाला सुरू करायची आहे. म्हणून हे समाप्तीला काल्याचं कीर्तन आहे. आपण भगवंताच्या कथेला प्रत्यक्ष सुरुवात करू. तत्पूर्वी 1-2 मिनिटं भजन करू. रहम नजर करना है रे साईं, रहम नजर करना, बच्चों का पालन करना रे, बच्चों का पालन करना. मैं अंधा हूँ बंदा आपका, मैं अंधा हूँ बंदा आपका, मुझसे प्रभु दिखलाना, साईं मुझसे प्रभु दिखलाना. मेरे साईं रहम नजर करना, बच्चों का पालन करना रे, बच्चों का पालन करना. जाना तुमने जगत पसारा, जाना तुमने जगत पसारा, सब ही झूठ जमाना, साईं सब ही झूठ जमाना. रे साईं रहम नजर करना, बच्चों का पालन करना रे, बच्चों का पालन करना. दास गणु कहे अब क्या बोलूं, दास गणु कहे अब क्या बोलूं, थक गई मेरी रसना, साईं थक गई मेरी रसना. रे साईं रहम नजर करना, बच्चों का पालन करना रे, बच्चों का पालन करना. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. हे आपण भजन करू 1 मिनिट आणि मग कथेला सुरुवात करू. रामकृष्ण हरी जय जय भावाने. स्थिती काल देश असो काही काना, राम कृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. रूप वर्ण वेश असो काही काना म्हणा, राम कृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. जात पात गोत असो काही काना, राम कृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. आचार विचार उच्चार असो काही काना, राम कृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. नीति कीर्ती वृत्ती असो काही काना, राम कृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. योग
भोग रोग असो काही काना रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा त्याग याग राग असो काही काना रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा संग रंग ढंग असो काही काना रामकृष्ण हरी जय जय वृद्धी सिद्धी बुद्धी असो काही काना रामकृष्ण हरी जय जय भावाने ज्ञान ध्यान भान असो काही काना रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा ध्येय देय गेय असो काही काना रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा शक्ती युक्ती भक्ती असो काही काना रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा भाव भाव गाव असो काही काना रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा धर्म कर्म वर्म असो काही काना रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा धन जन मन असो काही काना रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा असाल तेथून पुढती चला यत्न सोडाना रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा 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 कुंडली कवरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय 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 रघुवीर समर्थ सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय मोठे निर्गुणते यमंगळ निधी खोडाळ तोंडाळही कापट्यावरी अंगीकारी नगणी मानापमानासही भक्ता पाहुना पुल्या खचित जे वेडे पिसे होतसे ऐशा अद्भुत बालका गणू म्हणे वर्णू तरी मी कसे. काल रामचंद्रांचा जन्मदिवस आपण साजरा केला. आज गोपालकृष्णाचा जन्म आपल्याला पाहायचा. 2 दिवसात 2 महापुरुषांचे जन्मोत्सव आपल्याला साजरे करायचं बाकी मिळते. यापर्यंत काय पाहिजे. पण रामचंद्रांचं चरित्र जसं सरळ सरळ आहे की नाही, त्यांचं काम सरळ आहे. अगदी मानवी जीवनाच्या सगळ्या मर्यादा सांभाळून त्या सद्गुणांचा उत्कर्ष कसा करता येईल हे सांगणारं रामचंद्रांचं चरित्र. आणि त्याच्या नेमकं उलट गोपालकृष्णाने त्यांच्या जीवनामध्ये कुठल्याही मर्यादा कधी सांभाळल्याच नाहीत. अगदी जन्माला आल्यापासून सगळं काही जे आहे ना ते भगवान कृष्णाचं इतकं विलक्षण आहे. एवढे आयाम आहे. आयाम म्हणजे डायमेन्शन्स, ज्याला आपण मल्टी डायमेन्शनल पर्सनॅलिटी म्हणतो ना, असे भगवान गोपालकृष्ण आहे. चरित्र मोठं विलक्षण आहे. फक्त बाळकृष्णाच नव्हे तर पुढे धर्मसंस्थापक म्हणून जे गोपालकृष्णाने काम केलं, पुढे राजकारणी म्हणून जे भगवान कृष्णाने काम केलं, धर्माची दृढमूल संस्थापना करण्यासाठी पांडवांचं जे सहाय्य केलं, ते सगळं कृष्ण चरित्र आपल्याला अभ्यासण्यासारखं आहे आणि ते अत्यंत मार्गदर्शक आहे. दुर्दैवाने आपल्याकडे बालकृष्णाचे भक्त खूप झाले, पण राजकारणी धर्मसंस्थापक कृष्णाला शिष्य मिळाले नाहीत. ही आमची शोकांतिका. राजकारणी कृष्णाला शिष्य मिळाले 2च. पहिला अर्जुन आणि दुसरे छत्रपती शिवाजी महाराज. या पलीकडे तिसरा शिष्य म्हणून भक्त खूप झाले. म्हणजे भक्तांची संख्या मोजता येणार नाही एवढी आहे कृष्णाच्या. पण शिष्य म्हणावं, त्यांचं राजकारण पटुत्व जर आयुष्यामध्ये पूर्ण उतरवलेलं जर कोणी असेल तर करिष्ये वचनम तव म्हणणारा अर्जुन, आणि त्यानंतर झालेले आमचे छत्रपती शिवाजी महाराज. कृष्णाच्या चरित्रामध्ये किती सामर्थ्य आहे हे अर्जुनाच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाकडे पाहिलं की आपल्याला कळतं. शून्यातून ज्यांनी हिंदू पद पातशाही उभी केली, असं सामर्थ्य शिवाजी महाराजांना भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रातून मार्गदर्शन मिळालं. शिवाजी